ही माझी बहीण स्वाती. लग्न होऊन बरेच वर्षे झाली, पण मुलबाळ होत नसल्यामुळे नवऱ्याने हिला माहेरी धाडली. आता ही इथेच असते. हे अशोक सदानंद कांबळे, माझे बाबा. नुकतेच रिटायर्ड झाले आहेत आणि आता घरीच असतात. दिवस रात्र नुसतं आपल्या देवदेव करतात. पांडुरंगावर तर यांची भलतीच श्रद्धा. सरस्वती, ही माझी भोळी बाबडी आई. नेहमी आजाराने त्रस्त, तरीही पूर्ण वेळ कामात व्यस्त. ते म्हणतात ना, जगाने साथ सोडली तरी एक व्यक्ती आपला हात कधीच सोडत नाही, ती म्हणजे आई. आणि ही मला हवं नको ते पाहणारी, नेहमी सर्वांच्या विरोधात जाऊन माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी, जिला मी कितीही त्रास दिला तरी माझी काळजी घेणारी अशी एकमेव व्यक्ती, ती म्हणजे माझी बायको राजवी. कामधंदो करूचं लक्षण नाही, बायलेकडनं पैसे मागता. तू देतस माका? ए आई, याका समजावून ठेवा. सकाळ सकाळी किटकिट नको माका. शे गी काकी, आण गे लवकर आण.
प्रभाकरा उठलंस तोंड धुवून घे. गो स्वाती, जेव वाढ गो. स्वाती, गो स्वाती, पाणी आण. तुका काय झाला असं? गिळतायस ते घे फुकाटचा. तू माझा रवान दे, तू तुझा बघ. गोवान टाकलं म्हणून माझ्या घरात येऊन बसलंस. हा, लग्नात 4 वर्ष झाली पण अजून पोर्टर नाही. तू किती माका बोलतस? स्वतःकडे बघितलंस कधी? दिवस रात्र पिणार तू. तमाशा तू करतस, बायकोच्या जीवावर तू जगतेस मेल्या. काय चाललंस? ढोसूक चाललंस ना, माहितीये माका. जा निघ. बघू स्वाती, तुला फोन लाव बघ. अजून इल्या की नाही. वय बाबा, लावतोय फोन. हॅलो हॅलो राजू, तू खंय रावलास? म्हाका ऑफिसमधून निघून उशीर झाला, येते मी. बरा बरा, दे माका फोन दे. हॅलो, हा बोलाय. खंय रावलंस अजून? माका निघूक थोडा लेट झालो. प्रभाकर दुपारी भांडून गेलो, अजून इलो नाही. वय काय, बघताय मी, घेऊन येते टँकर. हे रोजचे माझे नखरे पाहून माझी बायको मला कंटाळली होती. ती एकटी पडली होती आणि असहाय्य देखील झाली होती. पण माझी बायको मात्र मला एकटं सोडत नव्हती. मी किती पण प्यायलेलो असू दे, ती मला घ्यायला येणारच. तशी ती प्रत्येक वेळेसारखी यावेळेस पण आली. पण आज मात्र मला आजूबाजूला वेगळ्याच गोष्टी घडत असल्यासारखं वाटत होतं. हो मला माहिती आहे मी पिऊन होतो, पण आज मात्र वेगळ्याच गोष्टी घडत होत्या. कोणतरी खंय कोण दिसता? घरात चला. मी राजवीला म्हटलं देखील की बघ या घरात कोणतरी आहे, पण ती मात्र ऐकून घ्यायलाच तयार नव्हती. मग मी सुद्धा भास असावा असं म्हणून सोडून दिलं आणि आम्ही घराच्या दिशेने निघालो. रोजचे नखरे झाले.
सकाळी उठलो तर बायको आज मुद्दाम लवकर निघून गेली होती. त्यामुळे मला तिच्याकडून पैसे मागताच आले नाही. दारूची लत असल्यामुळे माझं डोकं आता फार चावू लागलं होतं. ओ त्याच्या कामाचा बघा काय होता काय तुमच्या वशिल्यावर. पुढं काय होय त्याचा. त्याचा मका काही सांगू नको, कारण माझ्या कर्मावरती विश्वास आहे. पांडुरंग. काय बघतस? पैसा दे मकाचून. हे पैसा दे माका. तू मका मारताय? थांब तुला धावतोय आता. तिला सांग ती इकडे घरी येऊन बसला माझ्या. मी कमवते, माझ्या पैशावर जगताय तुम्ही. काय नुसतं रोज रोज पैसा पैसा दारू प्यायला पाहिजे? हा, सासरा आई बापांच्या जीवावर नुसते जगताय. संसाराची वाट लावून टाकली पूर्ण माझ्या. काय हे नाही झाले लग्न करून तुमच्याशी. तू पण मका बोलू लागलास? बोलणार, माझ्याच पैशावर जगताय तुम्ही. तुमका डॉक्टर दाखवताय आता मी काय आहे ते. मरताला येईल दिवस. आज मी प्रचंड भडकलो होतो. माझा घरी अपमान झाला होता. माझी लाज काढली गेली होती. पण ही दारू मात्र काही माझ्याने सुटत नव्हती. ते बहिणीचं बोलणं, बायकोकडून पैशाकरता भीक मागणं, बापाला आपल्याच मुलाची लाज वाटणं, हे सर्व ना मला 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 आतल्या आत मारत होतं. पण मी काही सुधारत नव्हतो. उशीर फार झाला होता आणि आज बायको घ्यायला येणार नाही हे माहीत होतं. म्हणून एकटाच निघालो. आणि हा दिवस मी आयुष्यात अजूनपर्यंत विसरू शकलो नाही. तो का, ते कळेलच तुम्हाला. ही म्हातारी कोण होती आणि ही मला का दिसली? या सर्व प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नव्हती. मी जीवांच्या आकांताने पळत सुटलो आणि माझ्या नेहमीच्या जागेवर येऊन पोचलो. आणि पाहतो तर काय, ही ते पुन्हा लाईटचा कागद होती. आज मात्र मी मनाशी निश्चय केला होता की आज मी आत शिरून राहणार. आणि शेवटी मी आत शिरलो आणि पाहतो तर काय, आपल्याच कुटुंबाप्रमाणे इथे एक कुटुंब होतं.
जे सुखाने नांदत होतं. हे पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी सैरावैरा करू लागलो. कारण मी माझ्या बाबांना, आईला, बहिणीला आणि माझ्या बायकोला कधीच सुखी ठेवू शकलो नव्हतो. परंतु इथे मात्र वेगळंच चित्र होतं. इथे सर्वच सुखी होते आणि समोर माझ्यासारखा एक मुलगा जो निर्व्यसनी आहे आणि सर्वांना सुखी ठेवतोय. तर मला कळून चुकलं होतं या सर्वाचं कारण दारूच आहे. या सर्व विचारांनी माझं डोकं फार कंटाळून गेलं होतं आणि यात मी काय करू आणि काय नको हेच मला कळत नव्हतं. शेवटी मी चक्कर येऊन खाली पडलो. थोड्या वेळात मला जाग आली. बाहेर विजा कडकडत होत्या, पाऊस धो पडत होता आणि मी एका बंद खोलीत पडून होतो. मला जाग येताच मी कसाबसा उठून बसलो. रात्री जे काही माझ्याबरोबर घडलं ते सकाळी पाहतो तर तसं काहीच घडलं नव्हतं. मला भीती वाटत होती की माझ्या कुटुंबाला काही झालं तर नसेल ना. हे सर्व सोडून मी लगेच माझ्या घराच्या दिशेने निघालो. सकाळ सकाळ माणसांची गर्दी, तेही माझ्या घरी. हे एक नवीन कोडं माझ्यासमोर उभं राहिलं. मी कसलाच विचार न करता घरी शिरलो तर आई, बाबा, स्वाती, राजवी सर्व सुखरूप होते. हे पाहून मी स्थिरावलो. पण मात्र एका बंद कपड्यात कोणतरी होतं आणि सर्व रडत होते. आणि अचानक कपडा वाऱ्याने खाली झाला आणि रात्री ते सुखात असलेलं कुटुंब, पुन्हा आपलं मेलेलं कुटुंब आणि सकाळी स्वतःला सफेद कपड्यात बांधलेलं पाहून आता मात्र मी माझ्या आयुष्याला हारलो होतो. डोकं फुटण्याची वेळ आली होती. तेवढ्यातच मी पहाटे बाबांच्या देवपूजेच्या आवाजाने धाडकन उठलो आणि पाहतो तर काय, घरी सर्व सुरळीत चालू होतं. पण तरीही खात्री पटण्याकरता की काल मी नक्की कुठे होतो म्हणून मी निघालो माझ्या दारूच्या अड्ड्यावर. येऊन पाहतो तर काय, काल ज्या घरात आपण शिरलो त्या घराला कुलूप होतं. अरे देवा, म्हणजे हे स्वप्न होतं. दारू एक दिवस मला मारून टाकणार असं म्हणत मी तिथून निघालो तर त्याची खिडकी हळूच उघडली. मी पाहायला गेलो तर मला ते घड्याळ दिसलं जे काल मला त्या सुखी कुटुंबाच्या घरी दिसलं होतं. हे पाहून माझ्या शरीराने आत्माच सोडली जणू. आता मात्र मी फारच घाबरलो कारण आता हे काही स्वप्न नव्हतं. काय रे, तुका माहितीये काल काय झाला? आमच्या वांगडा भांडून चक्करून पडला होतास. स्वाती सकाळी मला म्हणाली की तू आमच्याशी भांडण करून इथेच पडला होतास. यातून मला हे कळलं की या 7 तासांच्या झोपेत मला माझं दारूबरोबरचं व दारूशिवायचं आयुष्य कोणी दाखवलं हे मला माहीत नाही, पण दाखवलं मात्र खरंच.